5व्या चॅप्टरमध्ये आपण ऐकणार आहोत करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनचं सामर्थ्य. मला शाळेमध्ये रॉबिन हुड आणि त्याचे आनंदी दोस्त यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आमच्या शिक्षकांना ती एक विस्मयकारक आणि अद्भुतरम्य नायकाची केविन कोसन सारखी कथा वाटायची. तो श्रीमंतांना लुटून ते पैसे गरिबांमध्ये वाटत असे. माझे श्रीमंत डॅडना मात्र तो हिरो वाटायचा नाही, ते त्याला लुच्चा माणूस म्हणत असत. रॉबिन हुड कधीच गेला, पण त्याचे सहकारी अजूनही आपल्यामध्येच आहेत. श्रीमंत अधिक पैसे का देत नाही? श्रीमंतांनी अधिक कर द्यावेत आणि त्याचा वापर गरिबांसाठी करावा, असं अनेकांना वाटत असतं. श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देण्याच्या ही रॉबिन हुड थिअरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्याच मुळावर आली आहे. त्यामुळे त्यांनाच खूप त्रास झालाय. या काल्पनिक ध्येयामुळे मध्यमवर्गीयांवरच खूप कर लादले जातात, हेच वास्तव आहे. श्रीमंत तेवढ्या प्रमाणात कर भरत नाहीत. मध्यमवर्गीय, त्यातही उच्च मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरतात. हे कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल. त्यासाठी आपल्याला करांचा इतिहास शोधावा लागेल. माझे उच्च शिक्षित डॅड शिक्षणाच्या इतिहासातले तज्ज्ञ होते, तर श्रीमंत डॅड करांच्या. त्यांनी मला आणि माईकला सांगितलं होतं की मुळात इंग्लंड आणि अमेरिकेत करच नव्हते. अधूनमधून होणाऱ्या युद्धांमुळे तात्पुरते कर लावले जायचे. त्यावेळचे सम्राट किंवा अध्यक्ष तशी घोषणा करत काम झालं की कर काढले जायचे. 1799 ते 1826 या दरम्यान नेपोलियनच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनमध्ये प्रथमच कर लावण्यात आले. अमेरिकेत 1861 ते 1865 या काळात यादवी युद्धामुळे कर लागू झाले. इंग्लंडमध्ये 1874 पासून आयकर लागू झाला. अमेरिकेत 1913 मध्ये 16वी घटनादुरुस्ती करून आयकर लागू करण्यात आला. एकेकाळी अमेरिकन्स हे करांच्याच विरोधात होते. चहावर प्रमाणाबाहेर कर लावल्यामुळेच बोस्टन टी पार्टीची घटना घडली होती. त्यामुळेच तर क्रांतिकारी युद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड आणि अमेरिकेत आयकराची कल्पना पूर्णपणे राबवण्यासाठी 50 वर्षे लागली. सुरुवातीला हे कर फक्त श्रीमंतांसाठी लागू करण्यात आले होते. अर्थात या तारखांवरून हे स्पष्ट होत नाही. हाच मुद्दा मी आणि माईकनं नीट समजून घ्यावा, असं श्रीमंत डॅडना वाटायचं. करांची निर्मिती ही श्रीमंतांना शिक्षा म्हणून करण्यात येत आहे, असं गरीब आणि मध्यमवर्गीयांना सांगून ही कल्पना लोकप्रिय करण्यात आली आणि त्यामुळेच बहुसंख्य लोकांनी ती स्वीकारली, हे त्यांनी समजावून सांगितलं. याच कल्पनेतून सर्वसामान्यांनी या कराच्या बाजूनं मतदान केलं आणि तो घटनेनं कायदेशीर झाला. त्याचा उद्देश जरी श्रीमंतांना शिक्षा देणं असला तरी वास्तवात त्यानं त्याच्या बाजूनं ज्यांनी मतदान केलं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच गुंडाळून टाकलं. एकदा पैशांची चव चाखल्यानंतर सरकारचीही भूक वाढली. श्रीमंत डॅड सांगत होते की तुझे डॅड आणि मी दोन टोकांना आहेत. ते सरकारी अधिकारी आहेत आणि मी भांडवलदार. आम्हाला पैसे मिळतात, पण आमचं यश विरोधी गोष्टींवर मापलं जातं. त्यांना खर्च करण्यासाठी जो काही पैसा मिळतो तो जास्तीत जास्त खर्च करणं, जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेणं, यातच त्यांचं यश आहे. असं केलं की त्यांची संस्था मोठी होते आणि त्यांच्या दृष्टीने जेवढी संस्था मोठी होते तेवढंच ती चालवणारा यशस्वी. सरकारमध्ये तुम्हाला तेवढा सन्मान मिळतो. दुसऱ्या बाजूला माझ्या संस्थेत मी जेवढी कमी माणसं कामाला घेतो तितकाच माझा खर्च कमी होतो आणि माझे गुंतवणूकदार मला तेवढा सन्मान देतात. त्यामुळेच मला सरकारी माणसं आवडत नाहीत. त्यांची साध्य आणि उद्दिष्ट उद्योजकांपेक्षा वेगळी असतात. सरकार जसं जसं वाढत जातं तसतसे त्याला अधिकाधिक डॉलर्स लागतात. माझ्या सुशिक्षित डॅडचा सरकारनं लोकांना मदत करण्यावर विश्वास होता. त्यांची जॉन एफ केनेडी यांच्यावर श्रद्धा होती. त्यांना शांतीसेना आवडायची. त्यांना शांतीसेनेची संकल्पना एवढी आवडली होती की त्यांना जेव्हा मलेशिया, थायलंड आणि फिलिपिन्स इथं पाठवण्यात येणार होतं तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यांनी खूप कष्ट घेतले होते. ते कायम जास्तीत जास्त अनुदान आणि बजेटमध्ये वाढ करून घेण्याच्या मागे असत. तसं केल्यानं त्यांना ते जिथं नोकरी करत होते त्या शिक्षण खात्यात आणि शांतीसेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेता आलं असतं. मी 10 वर्षांचा असेल तेव्हा श्रीमंत डॅड म्हणायचे की सरकारी नोकर म्हणजे आळशी चोरांची टोळी आहे. त्यावेळी माझे गरीब डॅड म्हणायचे की श्रीमंत लोक हे लोभी आणि लुच्चे आहेत. त्यांना जास्तीत जास्त कर भरायला भाग पाडलं पाहिजे. माझ्यासाठी हे सारंच अवघड होतं तेव्हा. मी शहरातल्या सर्वात मोठ्या भांडवलदारासाठी काम करायचो आणि सरकारचे महत्त्वाचे अधिकारी असलेल्या वकिलांकडे परत यायचो. कोणावर विश्वास ठेवावा हेच तेव्हा समजायचं नाही. असो, आपण जेव्हा करांचा इतिहास पाहतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात. मुळात ही कर प्रणाली मंजूर झाली कारण लोकांचा रॉबिन हुड सिद्धांतावर विश्वास होता. पुढे मात्र सरकारचीच पैशांची भूक वाढली आणि त्यांना मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्याची गरज भासू लागली. मग ते आणखीही खाली उतरले.
दुसऱ्या बाजूला श्रीमंतांना यातही संधी दिसली आणि ते नियमांशी खेळू लागले. मी आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीमंतांना कॉर्पोरेशनचं ज्ञान आधीपासूनच होतं. समुद्रावर जहाज फिरू लागले तेव्हापासूनच ही पद्धत वापरण्यात येत होती. प्रत्येक जलप्रवासामध्ये आपली जोखीम मर्यादित राहावी यासाठी श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशनची निर्मिती केली. ते जलप्रवासाला अर्धपुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये पैसे ठेवायचे. ही कॉर्पोरेशन्स मग खलाशांच्या नियुक्त्या करत. एकदा सगळी कामं मार्गी लागली की ते जहाज संपत्तीच्या शोधासाठी सफरीला निघायचं. जर ते जहाज हरवलं किंवा बुडालं तर खलाशांचा जीव जायचा, पण गुंतवणूकदारांचा तोटा मर्यादित असायचा. कॉर्पोरेशनमध्ये गुंतवलेलाच पैसा बुडायचा. ही कॉर्पोरेट रचना तुमच्या इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंदाच्या बाहेर कशी राहते हे स्पष्ट होईल. श्रीमंत लोक कसं खेळतात? कॉर्पोरेशनच्या कायदेशीर रचनांच्या सामर्थ्याचं ज्ञान श्रीमंतांना असतं, त्यामुळे या गोष्टीचा गरीब किंवा मध्यमवर्गीयांपेक्षा त्यांना जास्त फायदा होतो. मला एक समाजवादी आणि दुसरे भांडवलदार दॅड प्रशिक्षण देत असल्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल आणि आर्थिक घडी उत्तम बसवायची असेल तर भांडवलशाहीचं तत्त्वज्ञान जास्त योग्य आहे याची जाणीवही मला लवकर झाली. समाजवादी मंडळींना आर्थिक बाबींचं ज्ञान असतं आणि त्यांची शिक्षा शेवटी ते स्वतःलाच देत असतात. श्रीमंतांकडून घ्या म्हणणाऱ्यांना काहीतरी फायदा होत असेलही, पण त्यावरही मात करण्याचा मार्ग श्रीमंतांनाच सापडायचा. त्यामुळे शेवटी मध्यमवर्गीयांवरही कर लादले गेले. हे घडलं कारण श्रीमंतांना पैशांच्या सामर्थ्याचं ज्ञान होतं म्हणूनच, आणि हा विषय शाळेत शिकवलाच जात नाही. श्रीमंतांनी बुद्धिजीवींवर कशी मात केली? एकदा श्रीमंतांकडून घ्या हा कर मंजूर झाल्यानंतर सरकारी खजिना भरून वाहू लागला. सुरुवातीला लोक आनंदी होते. आलेला पैसा सरकारी कर्मचारी आणि पुन्हा श्रीमंतांकडेच वळाला. सरकारी कर्मचाऱ्यांना तो नोकरीच्या आणि पेन्शनच्या रूपानं मिळाला, तर श्रीमंतांना कंत्राटाच्या रूपानं. त्या पैशातून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी जी काही कामं करण्यात आली त्याची कंत्राट श्रीमंतांनाच मिळाली. सरकार हे पैशाचा खदकच झालं होतं. प्रश्न निर्माण झाला तो त्या पैशांच्या व्यवस्थापनातून, पैशांच्या वाहत्या राहण्यातून. थोडक्यात सांगायचं तर सरकारी धोरणामुळे तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल तर स्वतःजवळ जास्तीचा पैसा न ठेवणं, तुमच्याकडे येणारा पैसा पूर्ण वापरणं बंधनकारक असतं. तुम्हाला पैसा वाचवता येत नाही. तुमच्याकडचा निधी जर पूर्णपणे वापरला गेला नाही तर पुढच्या बजेटमध्ये तो तुम्हाला मिळतच नाही. तुमच्यावर अकार्यक्षमतेचा शिक्का बसतो. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक जास्तीत जास्त पैसा वाचवतात आणि तीच त्यांची कार्यक्षमता समजली जाते. सरकारी खर्चाचं वर्तुळ तयार झाल्यामुळे आणि त्याचा परीघ विस्तारू लागल्यामुळे पैशांची मागणी वाढली. ते मिळवण्यासाठी ज्यांनी कर धोरणाच्या बाजूने मतदान केलं होतं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्यात आलं. अस्सल भांडवलदारांनी करांच्या जंजाळातून सुटण्यासाठी मार्ग शोधला. त्यांनी कॉर्पोरेशन्सना मिळणाऱ्या संरक्षणाचा आधार घेतला. बहुसंख्य लोकांनी कॉर्पोरेशन्स स्थापन केलेली नसतात. मुळात त्यांना हेच माहीत नसतं की कॉर्पोरेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट नाही. कॉर्पोरेशन म्हणजे काही कागदपत्र असलेली एक फाईल असते. त्या फाईलची सरकार दरबारी नोंदणी केलेली असते आणि ती फाईल वकिलाच्या कपाटातून पडून असते. कॉर्पोरेशन म्हणजे एखादी मोठी इमारत नाही किंवा फॅक्टरी नाही. कॉर्पोरेशन हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो जो आत्मा नसलेली व्यक्ती तयार करत असते. कॉर्पोरेशन्समुळे श्रीमंतांच्या संपत्तीला पुन्हा एकदा संरक्षण मिळालं. आयकर कायदा संपूर्णपणे लागू झाल्यानंतर तर कॉर्पोरेशन्स भलतेच लोकप्रिय झाले, कारण त्यांच्या उत्पन्नावरील कर हा व्यक्तिगत उत्पन्नावरील करापेक्षा कमी होता. शिवाय ठराविक खर्च हे कॉर्पोरेशनच्या नावाखाली कर भरताही करता येत होते. आहे रे आणि नाही रे या दोन गटांमधील युद्ध अनेक शतक सुरू आहे. हे युद्ध आहे श्रीमंतांकडून घ्या म्हणणारे आणि श्रीमंत यांच्यामध्ये. जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं असे कायदे मंजूर केले जातात तिथं तिथं हे युद्ध सुरू होतं आणि हा प्रकार कायमच सुरू राहील. अडचण हीच आहे की ज्यांना याविषयी पैशांविषयी काहीही माहीत नसते किंवा कमी माहिती असते ते या युद्धात बरंच काही गमावतात. ते रोज सकाळी उठतात, भरपूर काम करतात आणि तेवढंच करही देतात. हेच काही श्रीमंत कशा प्रकारे खेळतात हे समजलं तर तेही ते सगळं करू शकतील. तसं झालं की ते आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असतील. म्हणूनच मी ज्या ज्या वेळी शाळेत जा, शिका आणि सुरक्षित नोकरी शोधा असा सल्ला ऐकतो त्यावेळेस दचकतो. एखाद्या कर्मचाऱ्याकडे सुरक्षित नोकरी असू शकते, पण तो अर्थसाक्षर नसेल तर त्याची या चक्रातून सुटका होणारच नाही. सामान्य अमेरिकन्स आज किमान 5 ते 6 महिने कर भरण्यासाठीच काम करतात. माझ्या मते हा काळ खूपच मोठा आहे. तुम्ही जितके जास्त पैसे कमावता तितके जास्त सरकारला देता. म्हणूनच श्रीमंतांकडून घ्या या ठरावाला ज्यांनी पाठिंबा दिला तोच वर्ग आज त्याचे परिणाम भोगताना दिसतो आहे. जेव्हा जेव्हा श्रीमंतांना शिक्षा करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ते ती गोष्ट चुपचाप मान्य करत नाहीत, त्यावर प्रतिक्रियाही देतात. त्यांच्याकडे पैसा, त्यामुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जिगर असते.
ते आपखुशीनं कर भरतात, फक्त त्यांचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते हुशार वकिलांना नोकरीवर ठेवतात, कायदा बदलण्यासाठी किंवा त्यातून पळवाट काढू देण्यासाठी राजकारण्यांना पटवतात. त्यांच्याकडे असा बदल घडवून आणण्याची साधनं असतात. अमेरिकेतील करांचा कायदा हा इतर मार्गांनी कर वाचवण्याला परवानगी देतो. त्यासाठीची विविध साधनं सगळ्यांसाठीच खुली आहेत. ती सामान्य लोकांना फारशी माहिती नसतात. श्रीमंत लोक कर कमी करण्यासाठी मार्ग शोधत असल्यामुळे त्यांना ते झटकन सापडतात. आपण 1031 इंटरनल रेव्हेन्यू कोडचंच उदाहरण घेऊ. या अन्वये एखाद्यानं भांडवली फायदा घेऊन आपली रिअल इस्टेट विकली आणि अधिक किमतीची दुसरी रिअल इस्टेट घेतली तर त्याला या कलमाद्वारे फायद्यावरच्या करात सूट मिळते. याचाच अर्थ तुम्ही जर इथं खेळतं भांडवल ठेवणार असाल, व्यवहारच सुरू ठेवणार असाल तर तुमच्या फायद्यावर कर द्यावा लागत नाही. ही कर बचत कायदेशीररित्या देऊ केलेली आहे. जे लोक याचा फायदा घेत नाहीत ते मालमत्तेचा रकाना वाढवण्यासाठी संधी घालवत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे ज्याचा आधार घेता येईल असं काहीच नसतं, त्यामुळे ते एकाच जागी बसून राहतात आणि सरकारी सुया दंडात टोचून रक्तदान करू देतात. खूप कर भरणाऱ्यांची संख्या पाहून किंवा सरकारला घाबरून थोडीच कर सवलत मिळवणाऱ्यांना पाहून मला नेहमीच धक्का बसतो. सरकारी टॅक्स एजंट हा किती घाबरवणारा असू शकतो हे मलाही माहीत आहे. त्यामुळे उद्योगच बंद केलेले किंवा सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेले माझेही कितीतरी मित्र आहेत. मला हे सारं स्पष्टपणे दिसत होतं. पण जानेवारी ते मेपर्यंत सरकारसाठी काम करण्याची किंमत ते घाबरण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. माझे गरीब डॅड या परिस्थितीशी कधीच झुंजले नाहीत, तसेच श्रीमंत डॅडही झुंजले नाहीत. पण ते चालाखीनं खेळले. त्यांनी ते सारं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून साधलं. मी श्रीमंत डॅडकडून शिकलेला पहिला धडा आता तुम्हालाही आठवत असेल. त्यावेळी मी 9 वर्षांचा होतो. मला त्यांनी माझ्याशी बोलण्याचा निर्णय घेईपर्यंत बसून राहावं लागायचं. मी अनेकदा त्यांची वाट पाहत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहायचो. ते हेतुपुरस्सर करत होते. त्यांची ताकद माझ्या लक्षात यावी आणि एक दिवस आपणही अशी ताकद कमवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण व्हावी असं त्यांना वाटायचं. मी त्यांच्याकडे अनेक वर्षे शिकलो, अभ्यास केला. ज्ञान हेच सामर्थ्य आहे. पैशांसोबत खूप सामर्थ्य येतं, पण ते सांभाळण्यासाठी ज्ञानाचं सामर्थ्य लागतं. हे विचार त्यांनी माझ्याकडून घोटून घेतले. हे ज्ञान नसेल तर तुम्ही फेकले जाता. माईकला आणि मला ते नेहमी सांगत की कर्मचाऱ्याला सगळ्यात जास्त चाहणारा माणूस मालक किंवा पर्यवेक्षक नसतो, तर तो कर आकारणारा असतो. तुम्ही त्याला संधी दिली तर तो शक्य तितका कर लावतो. आमचा पहिला धडा होता, पैशांसाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. तो याच सामर्थ्याविषयी होता. तुम्ही जर पैशांसाठी काम करत असाल तर तुम्ही हेच सामर्थ्य मालकाला देता. तुमचा पैसा जर तुमच्यासाठी काम करत असेल तर ते सामर्थ्य तुमच्या ताब्यात राहतं. पैशांची ताकद आपल्यासाठी काम करते हे आम्हाला समजल्यावर त्यांना वाटायचं की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या चलाख व्हावं. अशा चाहणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे. ही प्रणाली कशी काम करते याची पूर्ण माहिती असायला हवी. तुम्ही जरी या गोष्टीत अज्ञानी असाल तर तुम्हाला छळणं अगदी सोपं आहे. हे सारं कशाविषयी चाललंय हे माहिती असेल तरच लढायची संधी मिळते. त्यामुळे चलाख लोक टॅक्स अकाउंट आणि वकिलांना भरपूर पैसे देतात. सरकारच्या तिजोरीत भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा ते खूपच कमी असतात. तुम्ही चलाख व्हा म्हणजे छळ होणार नाही हा माझ्यासाठीचा धडा होता. त्याचा उपयोग त्यांनी आयुष्यभर केला. त्यांना कायदा माहीत होता कारण ते कायद्याला धरून राहणारे आणि तो पाळणारे नागरिक होते. तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला माहिती असलं की तुम्ही लढा देऊ शकता. अगदी तो लढा रॉबिन हुड आणि त्याच्या आनंदी दोस्तांच्या विरोधात असला तरी देखील ते सांगायचे, माझ्या उच्च शिक्षित डॅडनं मला मोठ्या आणि ताकदवान कॉर्पोरेशन्समध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्याला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ते मला कॉर्पोरेशनची शिडी चढण्यासाठी आवश्यक असणारे गुण नेहमी समजावून सांगत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी तिथं गेलो की मालकाकडून मिळणाऱ्या पगाराच्या चेकवरच पूर्णपणे अवलंबून राहील. तसं झालं की माझ्यात आणि आपलं संपूर्ण दूध काढू देणाऱ्या गाईत फरक काय राहील? मी जेव्हा गरीब डॅडचा सल्ला श्रीमंत डॅडच्या कानी घातला तेव्हा ते हसून म्हणाले, पण शिडीचाच मालक का होत नाहीस? एखाद्या तरुणाला स्वतःच्या कॉर्पोरेशनचा मालक होण्यास ते का सुचवत होते ते माझ्या लक्षात आलं नव्हतं. ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती. तरी देखील मी त्यानं हुरळूनही गेलो होतो. कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ते दृश्यही पाहू शकत होतो. अनेक प्रौढ माणसं एका तरुणाच्या मालकीच्या कंपनीत काम करतील हे नक्कीच वेगळं होतं. मुद्दा एवढाच की त्यावेळी श्रीमंत डॅडनं असं सांगितलं नसतं तर मी माझ्या गरीब डॅडचा सल्ला ऐकला देखील असता. श्रीमंत डॅड अधूनमधून आठवण करून देत असल्यामुळे स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असावी हे स्वप्न जागं राहिलं. तीच कल्पना मला वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. 15 किंवा 16 वर्षांचा असतानाच मला आपण उच्च शिक्षित डॅडनं दाखवलेल्या मार्गावरून चालू शकणार नाही याची जाणीव झाली. पुढे कसं होईल किंवा मुळात हे कसं शक्य होईल ते देखील मला माहीत नव्हतं. पण माझे बाकीचे वर्गमित्र ज्या मार्गावरून जाणार होते तिकडे मी नक्कीच वळणार नव्हतो. याच निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 20च्या मध्यावर असताना मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्याची वारंवार आठवण होऊ लागली.
त्यावेळी मी नुकताच मरीन कॉर्प्समधून बाहेर पडलो होतो. मी खूप पैसा मिळवत होतो, पण जेव्हा पगाराचा चेक पाहायचो तेव्हा निराश व्हायचो. माझ्या पगारातून खूप वजावट होत होती. मी जेवढं जास्त काम करायचो तेवढी ती वजावटही वाढायची. मी जसजसा यशस्वी होऊ लागलो तसं माझ्या बढती आणि पगाराबद्दल बोललं जाऊ लागलं. तेव्हा मी फुशारून जायचो. पण त्याच वेळी श्रीमंत डॅडचा सल्ला कानी घुमायचा. तू कोणासाठी काम करतो आहेस? तू कोणाला श्रीमंत करतो आहेस? 1974 मध्ये मी झेरॉक्समध्ये काम करत होतो. त्यावेळी मी माझ्या पहिल्या कॉर्पोरेशनला आकार द्यायला सुरुवात केली. आता मी माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ लागलो होतो. माझ्या मालमत्तेच्या रकण्यात आधी थोडीशी मालमत्ता होतीच. आता मी तो रकाना मोठा करण्याचा निश्चय केला होता. सगळ्या वजावटी झालेले पगाराचे चेक पाहून मला श्रीमंत डॅडचा सल्ला मागचा अर्थ जाणवू लागला होता. मी जर उच्च शिक्षित डॅडचा सल्ला मानला तर पुढे काय होईल हे मला स्पष्ट दिसत होतं. अनेक मालकांना असं वाटतं की त्यांना स्वतःचा व्यवसाय सांभाळा असं सांगणं हे त्या व्यवसायासाठीचं चांगलं नाही. काही बाबतीत हे खरंही असेल, पण स्वतःच्या व्यवसायावर लक्ष एकाग्र करणं, मालमत्तेत वाढ करणं, यामुळे मी चांगला कर्मचारी झालो. माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं, त्यामुळे मी लवकर यायचो आणि मनापासून काम करायचो. मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी पैसे साठवायचे होते. हवाई आता भरभराटीकडे वाटचाल करू लागलं होतं. आपण भरभराटीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत हे लक्षात आले मी जास्तीत जास्त झेरॉक्स मशीन विकायला सुरुवात केली. मी जास्त मशीन विकली की मला जास्त पैसे मिळत आणि पगारातूनही जास्त वजावट व्हायची. ते मला प्रेरणा देणारं होतं. मला कर्मचारी असण्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं होतं. 1975 मध्ये मी पहिल्या 5 विक्रेत्यांमधला एक होतो. अनेकदा पहिल्या क्रमांकावरही होतो. या रॅट रेसमधून बाहेर पडणं माझ्यासाठी आता अत्यावश्यक झालं होतं. माझ्या कॉर्पोरेशनचं कामही चांगलं चाललं होतं. ती रिअल इस्टेट होल्डिंग कंपनी होती. ती वर्षांच्या आतच माझ्या कॉर्पोरेशनची कमाई झेरॉक्समधल्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त होती. मालमत्तेच्या रकण्यात मी जेवढा पैसा मिळवत होतो, स्वतःच्या कॉर्पोरेशनमध्ये मिळवत होतो, तो माझ्यासाठी काम करत होता. झेरॉक्स मशीन विकता विकताच मला श्रीमंत डॅडचा सल्ला पूर्णपणे समजू लागला होता. माझ्या मिळकतीतून येणारा कॅश फ्लो इतका सामर्थ्यवान होता की कंपनीनं मला माझी पहिली पोर्शे कार विकत घेऊन दिली. माझे झेरॉक्समधले सहकारी समजत होते की मी मिळणारा पैसा उधळतो आहे. मी तसं करत नव्हतो, तर झेरॉक्सकडून मिळणारं कमिशन मालमत्तेत गुंतवत होतो. माझा पैसा हा अधिक पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करत होता. माझ्या मालमत्तेच्या रकण्यातला प्रत्येक डॉलर हा एक श्रेष्ठ दर्जाचा कर्मचारी होता. ते सारे अधिक कर्मचारी निर्माण व्हावेत आणि मालकाला करापूर्वीच्या खर्चातून नवी पोर्शे विकत घेता यावी यासाठी ते खूप कष्ट करत होते. मी झेरॉक्ससाठी काम करत होतो, कॉर्पोरेशन माझ्यासाठी काम करत होती आणि माझी पोर्शे हा त्याचा पुरावा होता. माझ्या श्रीमंत डॅडनं दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत मी रॅट रेसमधून बाहेर पडू शकलो. हे शक्य झालं कारण मी उत्तम आर्थिक ज्ञान मिळवलं होतं. या आर्थिक ज्ञानाशिवाय मी आर्थिक स्वातंत्र्य मिळवूच शकलो नसतो. मी आता हे ज्ञान वाटण्याच्या हेतूनं अर्थविषयक परिषदांमध्ये इतरांना शिकवतो. मी जिथं जिथं शिकवतो तिथं हे नक्की सांगतो की आर्थिक बुद्ध्यांग हा 4 ढोबळ नैपुण्य आणि विशेष ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. पहिलं म्हणजे अकाउंटिंग. याला मी आर्थिक साक्षरता म्हणतो. तुम्हाला जर साम्राज्य उभं करायचं असेल तर हे अत्यावश्यक कौशल्य आहे. तुमच्यावर पैशांची जेवढी मोठी जबाबदारी असते तेवढं या विषयाचं अचूक ज्ञानही आवश्यक असतं. ते नसेल तर तुमचा डॉलर कधीही कोसळू शकतो. ही मेंदूची डावी बाजू आहे. अर्थसाक्षरता म्हणजे तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता येणं आणि त्याचं आकलन होणं. ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तिस्थान आणि मर्मस्थान स्पष्टपणे दाखवते. दुसरं म्हणजे गुंतवणूक. याला मी पैशानं पैसा मिळवण्याचं शास्त्र समजतो. यात व्यूहरचना आणि सूत्र गुंफलेले आहेत. ही मेंदूची उजवी बाजू किंवा सर्जनशीलता आहे. तिसरं म्हणजे बाजारपेठ समजून घेणं. हे मागणी आणि पुरवठ्यांचं शास्त्र आहे. बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजून घेणं ही खूप आवश्यक आहे. ते भावनेच्या जोरावर चालतं. 1996च्या ख्रिसमसमध्ये जे काही झालं ते भावनेच्या जोरावर चालणाऱ्या बाजाराचं उदाहरण होतं. दुसरी गोष्ट आहे पायाभूत, मूळ आधार किंवा गुंतवणुकीची समज. बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य याचा निर्णय घेता येणं. बहुसंख्य लोक असा विचार करतात की गुंतवणूक आणि बाजारपेठ समजून घेणं या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं खूपच गुंतागुंतीच्या आहेत. मुलांना या विषयाचं ज्ञान आधीपासूनच असतं हे त्यांना समजत नाही. ज्यांना एल्मो डॉलबाबत फारसं माहीत नाही त्यांनी सिसम स्ट्रीटमधील ते पात्र आठवून पाहावं. 1996च्या ख्रिसमसपूर्वी हे पात्र लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होतं. त्यांच्या बाहुल्याही निघाल्या होत्या. त्यामुळे ख्रिसमसची भेट म्हणून बहुतेक साऱ्या मुलांना हीच बाहुली हवी होती. त्यांच्या खरेदीच्या यादीत ती पहिली क्रमांकावर होती. तिची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर होती, पण बाजारात मात्र त्याचा तुटवडा होता. मोठी मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे बाजारात तीव्र घबराट पसरली होती.
विकण्यासाठी दुकानात त्या बाहुल्याच नसल्यामुळे पैसे मिळवण्याची पहिली संधी हुकली होती. ज्यांना ती बाहुली मिळाली नाही त्यांना आपल्या हिरमुसल्या मुलांसाठी दुसरं खेळणं घ्यावं लागलं. या बाहुलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेबद्दल मला काही वाटलं नाही. मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राचं ते उत्तम उदाहरण होतं. हीच गोष्ट शेअर्स, बॉन्ड, रिअल इस्टेट आणि बेसबॉल कार्डच्या बाजारात घडत असते. चौथं म्हणजे कायदा. अकाउंटिंग, गुंतवणूक आणि बाजार यांच्याविषयीच्या तांत्रिक कौशल्याभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर केला तर वाढ स्फोटासारखी होते. एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेल्या कर सवलतीविषयीची माहिती असेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने श्रीमंत होतो. चालणं आणि उडणं एवढा फरक असतो. हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो. करांचा फायदा. कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकते. उदाहरण, कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणं हा सगळा भाग विशेष नैपुण्याचा आहे. तो खळबळजनक आहे. फक्त तुमच्याकडे बऱ्यापैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तरच त्यात उतरणं श्रेयस्कर. कर्मचारी पैसे मिळवतात, त्यावर कर भरतात आणि जे आहे त्यातच कालक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन्स उत्पन्न मिळवते, शक्यतो सर्व खर्च करते आणि जे उरल असेल त्यावर कर भरते. कॉर्पोरेशन ही कर भरण्यापासूनची सर्वात मोठी आणि कायदेशीर पळवाट आहे, ज्याचा उपयोग श्रीमंत करतात. तुमच्या गुंतवणुकी चांगला कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन्स उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मीटिंग असते. तुमची सुट्टी, बोर्ड मीटिंग, गाडीची देणी, विमा वगैरे गोष्टी म्हणजे तुमची सुट्टी, बोर्ड मीटिंग, गाडीची देणी, विमा वगैरे गोष्टी म्हणजे कंपनी खर्च आहेत. एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चातच येतं. हॉटेलमधील जेवणाचं अर्ध बिलही कंपनीच्या खर्चात येतं. असे कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात, इत्यादी इत्यादी. फक्त ते करपूर्व असण्याची काळजी घ्या. खटल्यांपासून संरक्षण. आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी दुसऱ्याला वाटा हवा असतो. त्यामुळे श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षक साधन वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल करते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षक साधनांना तोंड द्यावं लागतं. नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, पण ते कशाचेही मालक नसतात. बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची गमावून बसतात. या गोष्टी ते रॉबिन हुडच्या गोष्टीतून शिकले आहेत. श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना द्या. अर्थात स्वतःच्या मालकीचे कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टींसाठी हे पुस्तक नाही. मी एवढंच सांगेल की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि कायदेशीर संरक्षण याविषयीची अधिक माहिती घ्या. या विषयावर खूप पुस्तक उपलब्ध आहेत. त्यामध्ये फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती आहे. त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयीची सखोल माहिती देतात. आर्थिक बुद्ध्यांक हा अनेक कौशल्य, उपजत बुद्धी आणि विशेष कौशल्य यांचं एकत्रीकरण आहे. तुमची महत्त्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणं असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्यांचा संयोगाने आर्थिक बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो. सारांश. कॉर्पोरेशन श्रीमंत मालक आणि कॉर्पोरेशनचे कर्मचारी. कॉर्पोरेशनचे श्रीमंत मालक कमावतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी पण कमावतात. कॉर्पोरेशनचे श्रीमंत मालक खर्च करतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी कर भरतात. कॉर्पोरेशनचे श्रीमंत मालक कर भरतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी खर्च करतात. आम्ही अशी शिफारस करू की तुमच्या एकंदर आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालमत्तेभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं. 5व्या चॅप्टरमध्ये आपण ऐकणार आहोत, श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. काल रात्री मी लिखाण करता करता थोडा थांबून टीव्ही पाहत होतो. टीव्हीवर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला, त्याचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता. त्रास कोणता, तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती. त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे, वेस्टर्न युनियनकडे गेले. त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी $1,00,000ला विकण्याची ऑफर दिली. वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली. $1,00,000 ही किंमत हास्यास्पद मोठी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली. नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. त्या शोधातून अब्जावधी डॉलरचा व्यवसाय उदयास आला आणि AT&Tचा जन्म झाला. हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या. त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकरकपातीची बातमी होती. कामगार खवळलेले होते. कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे असे ते ओरडत होते. बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं. साधारण 45चे एक गृहस्थ आपली पत्नी आणि 2 लहानग्यांसोबत प्लॅन्टच्या दाराशी उभे होते. त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षा रक्षक जाऊ देत नव्हते. ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांची नोकरीही गेली होती. त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं.
आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती. तिसरं म्हणजे बाजारपेठ समजून घेणं. हे मागणी आणि पुरवठ्यांचं शास्त्र आहे. बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजून घेणं ही खूप आवश्यक आहे. ते भावनेच्या जोरावर चालतं. 1996च्या ख्रिसमसमध्ये जे काही झालं ते भावनेच्या जोरावर चालणाऱ्या बाजाराचं उदाहरण होतं. दुसरी गोष्ट आहे पायाभूत मूळ आधार किंवा गुंतवणुकीची समज. बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य याचा निर्णय घेता येणं. बहुसंख्य लोक असा विचार करतात की गुंतवणूक आणि बाजारपेठ समजून घेणं या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं खूपच गुंतागुंतीच्या आहेत. मुलांना या विषयाचं ज्ञान आधीपासूनच असतं हे त्यांना समजत नाही. ज्यांना एल्मो डॉलबाबत फारसं माहीत नाही त्यांनी सिसम स्ट्रीटमधील ते पात्र आठवून पाहावं. 1996च्या ख्रिसमसपूर्वी हे पात्र लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होतं. त्यांच्या बाहुल्याही निघाल्या होत्या. त्यामुळे ख्रिसमसची भेट म्हणून बहुतेक साऱ्या मुलांना हीच बाहुली हवी होती. त्यांच्या खरेदीच्या यादीत ती पहिली क्रमांकावर होती. तिची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर होती. पण बाजारात मात्र त्याचा तुटवडा होता. मोठी मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे बाजारात तीव्र घबराट पसरली होती. विकण्यासाठी दुकानात त्या बाहुल्याच नसल्यामुळे पैसे मिळवण्याची पहिली संधी हुकली होती. ज्यांना ती बाहुली मिळाली नाही त्यांना आपल्या हिरमुसल्या मुलांसाठी दुसरं खेळणं घ्यावं लागलं. या बाहुलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेबद्दल मला काही वाटलं नाही. मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राचं ते उत्तम उदाहरण होतं. हीच गोष्ट शेअर्स, बॉन्ड, रिअल इस्टेट आणि बेसबॉल कार्डच्या बाजारात घडत असते. चौथं म्हणजे कायदा. अकाउंटिंग, गुंतवणूक आणि बाजार यांच्याविषयीच्या तांत्रिक कौशल्याभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर केला तर वाढ स्फोटासारखी होते. एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेल्या कर सवलतीविषयीची माहिती असेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने श्रीमंत होतो. चालणं आणि उडणं एवढा फरक असतो. हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो. करांचा फायदा. कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकते. उदाहरण, कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणं हा सगळा भाग विशेष नैपुण्याचा आहे. तो खळबळजनक आहे. फक्त तुमच्याकडे बऱ्यापैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तरच त्यात उतरणं श्रेयस्कर. कर्मचारी पैसे मिळवतात, त्यावर कर भरतात आणि जे आहे त्यातच कालक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन्स उत्पन्न मिळवते, शक्यतो सर्व खर्च करते आणि जे उरल असेल त्यावर कर भरते. कॉर्पोरेशन ही कर भरण्यापासूनची सर्वात मोठी आणि कायदेशीर पळवाट आहे ज्याचा उपयोग श्रीमंत करतात. तुमच्या गुंतवणुकी चांगला कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन्स उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मीटिंग असते. तुमची सुट्टी, बोर्ड मीटिंग, गाडीची देणे, विमा वगैरे गोष्टी म्हणजे कंपनी खर्च आहेत. एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चातच येतं. हॉटेलमधील जेवणाचं अर्ध बिलही कंपनीच्या खर्चात येतं. असे कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात, इत्यादी इत्यादी. फक्त ते करपूर्व असण्याची काळजी घ्या. खटल्यांपासून संरक्षण. आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी दुसऱ्याला वाटा हवा असतो. त्यामुळे श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षक साधन वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल करते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षक साधनांना तोंड द्यावं लागतं. नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, पण ते कशाचेही मालक नसतात. बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची गमावून बसतात. या गोष्टी ते रॉबिन हुडच्या गोष्टीतून शिकले आहेत. श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना द्या. अर्थात स्वतःच्या मालकीचे कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टींसाठी हे पुस्तक नाही. मी एवढंच सांगेल की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि कायदेशीर संरक्षण याविषयीची अधिक माहिती घ्या. या विषयावर खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामध्ये फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती आहे. त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयीची सखोल माहिती देतात. आर्थिक बुद्ध्यांक हा अनेक कौशल्य, उपजत बुद्धी आणि विशेष कौशल्य यांचं एकत्रीकरण आहे. तुमची महत्त्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणं असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्यांचा संयोगाने आर्थिक बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो. सारांश. कॉर्पोरेशन, श्रीमंत मालक आणि कॉर्पोरेशनचे कर्मचारी. आम्ही अशी शिफारस करू की तुमच्या एकंदर आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालमत्तेभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं. 5व्या चॅप्टरमध्ये आपण ऐकणार आहोत श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. काल रात्री मी लिखाण करता करता थोडा थांबून टीव्ही पाहत होतो. टीव्हीवर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला. त्याचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता. त्रास कोणता तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती.
त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे वेस्टर्न युनियनकडे गेले. त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी $1,00,000ला विकण्याची ऑफर दिली. वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली. $1,00,000 ही किंमत हास्यास्पद मोठी आहे, असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली. नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. त्या शोधातून अब्जावधी डॉलरचा व्यवसाय उदयास आला आणि AT&Tचा जन्म झाला. हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या. त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकरकपातीची बातमी होती. कामगार खवळलेले होते. कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे असे ते ओरडत होते. बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं. साधारण 45चे एक गृहस्थ आपली पत्नी आणि 2 लहानग्यांसोबत प्लॅनच्या दाराशी उभे होते. त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षा रक्षक जाऊ देत नव्हते. ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांची नोकरीही गेली होती. त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ते सतत आपल्याला कामावर घ्या असे आर्जव करत होते. त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती. टीव्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता. सारं जग ती बातमी पाहत होतं. त्यात मी देखील होतो. हे वेगळं सांगायला नको. मी 1984 पासून व्यावसायिक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो. तो खूप सुंदर अनुभव होता. अर्थात कधी कधी त्रासही होतो. मी आत्तापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे. मला आपल्या साऱ्यांमध्ये एक समान गोष्ट आढळली. आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेली आहे. तरी देखील आपण मागेच राहतो. कारण आपण सतत स्वतःबद्दल संशय असतो. एखाद्या गोष्टीची नीट माहिती नाही, तांत्रिक माहिती नाही ही मागं राहण्याची कारणं नाहीत. आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण. काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते. आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हेही साऱ्यांनाच माहिती आहे. शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते. त्या गुणांना धैर्य, उद्धटपणा, फुशारकी, लबाडी, कावेबाज, धाडसी, हुशार, चिंकूस, चिकट्या अशा विविध नावांनी संबोधलं जातं. तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या त्या व्यक्तीचं भविष्य ठरत असतं. तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात. आपल्या प्रत्येकातच धैर्य, हुशारी आणि शौर्य हे गुण असतात. या गुणांची अजून एक बाजू आहे. माणसं गुडघ्यावर बसून भीकही मागू शकतात. मरीन कॉर्प्समध्ये असताना मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये 1 वर्ष काढलं होतं. त्यावेळी मी माझ्यातल्या या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतला. लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अतिरेकी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेला हानी पोचते. मुलांना उत्तर माहिती असतात पण ती कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे जातात. माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हींची सोबत असावी लागते. आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते. माझ्या वर्गांमध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकवण्यासाठी उद्युक्त करत असतो. मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा, तुमची भीती दूर करा, तिचं हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा. काहींना त्याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात. मला हे समजतं की बहुतेक जण पैशांविषयी सुरक्षितच खेळतात. मी जोखीम का घेऊ? माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी प्रयत्न का करू? मी अर्थसाक्षर का होऊ? असे प्रश्न मलाही विचारले गेले. त्यावर मी एकच उत्तर देतो की केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असो तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं. मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकेल. सध्याचा काळ हा जगण्यासाठी फार सुंदर आहे. मला बदलांची भीती वाटत नाही. मी त्यांचं स्वागतच करतो. पगारवाढ मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमवण्याची संधी दिसते आणि मला ती जास्त आनंददायी वाटते. ज्या काळात आपण सध्या आहोत तो जगात कधी नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा आहे. यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत. काही पिढ्यानंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता. जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता. तो असाच प्रचंड घडामोडींचा, गोंधळाचा आणि खळबळजनक होता. त्यामुळे तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवला तर तुमचीच भरभराट होईल. वाढवला नाही तर तुम्ही कायम घाबरलेले, भेदरलेले राहाल. काही जण प्रत्येक गोष्टींचा सामना धीटपणे करत पुढे जाताना तुम्ही पाहत राहाल. त्याच वेळी तुम्ही एका नष्ट होत चाललेल्या जीवनाला चिकटून राहिलेले असाल. 300 वर्षांपूर्वी संपत्ती जमिनीवरून मोजली जायची. ज्याच्याकडे जितकी जमीन तितका तो श्रीमंत. त्यानंतर कारखाने, तयार माल आणि उद्योगधंद्याचे दिवस आले. अमेरिका ही अधिसत्ता झाली. त्यावेळी उद्योजकांकडे संपत्तीची माहिती होती आणि आता माहिती हीच संपत्ती आहे. ज्या व्यक्तीकडे योग्य वेळी योग्य ती माहिती असते तो संपत्तीचा मालक असतो. अडचण एवढीच आहे की ही माहिती जगभर प्रकाशाच्या वेगाने फिरत असते. त्यामुळे आत्ताचे बदल खूपच चटकन आणि नाट्यपूर्ण रीतीने होतात.
आत्ताची ही संपत्ती जमीन किंवा कारखान्यांसारखी ताब्यात ठेवता येत नाही, किंवा सीमांनी बांधून ठेवता येत नाही. पुढच्या काळात कोट्यधीशांच्या संख्येतही नाट्यपूर्ण वाढ झालेली दिसेल आणि तेवढ्याच संख्येनं मागे पडलेली असतील. आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारी, सतत कष्ट करणारी कितीतरी माणसं पाहतो. त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं, ते जुन्याच कल्पनांना चिकटून राहतात. साऱ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तशाच त्यांना आत्ताही हव्या असतात. ते बदलाला नेहमीच विरोध करतात. मला हे माहीत आहे की सध्या नोकऱ्या आणि घरं गमावणाऱ्यांची संख्याही खूप आहे. असं झालं की ते नवतंत्रज्ञान, मालक आणि अर्थव्यवस्थेच्या नावानंच बोट मोडतात. मला खिन्नपणे असं म्हणावंसं वाटतं की प्रश्नांचं मूळ ते स्वतःच असतात आणि हे त्यांना समजत नाही. ते जुन्याच कल्पनांना चिकटून असतात आणि त्या काळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या आजही असतील असं नसतं. ती कल्पना कालची होती आणि आज आहे. एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो. त्यासाठी मी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला होता. त्या वर्गात 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्यापैकी एकीचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते. ती काही उत्तर शोधत होती. तिच्या त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकल्याचा तिला काहीतरी उपयोग होईल. मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते. मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते. खेळत असतानाच ते इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजून घेत असतात. दोघांमधून पैसा कसा वाहतो, संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकण्यातूनच कॅश फ्लो कसा निर्माण करायचा, या गोष्टी या खेळातून समजतात, शिकता येतात. खेळातल्या सगळ्या खुबी समजल्या आणि नीट चालल्या तर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता. अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही. त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही. या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधीच गमावली. खेळाच्या सुरुवातीलाच त्या घटस्फोटित महिलेनं एक कार्ड निवडलं. त्यावर बोटीचं चित्र होतं. आपल्याला बोट मिळाल्याचा तिला प्रचंड आनंद झाला. नंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजवण्याचा प्रयत्न केला. ते सारं ऐकता ती निराश झाली, कारण तिचं गणितच कच्चं होतं. तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असताना त्यांच्या टेबलावर असलेले बाकीचे पुढची चाल करण्यासाठी खोळंबून राहिले होते. बराच वेळ समजून सांगितल्यावर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला मिळालेली आणि ज्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोट तिचं नुकसानच करते आहे हे तिच्या लक्षात आलं. खेळता खेळता ती नोकर कपातीतही सापडली आणि तिला मुलंही झालं. तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला. नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि सांगू लागली की ती अस्वस्थ आहे. गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती, पण हा खेळ खेळावा लागल्यामुळे ती संतापली होती. तिला या खेळातली गंमत आणि त्यातून मिळणारं ज्ञान समजलेलंच नाही. त्या मैत्रिणीनं तिला बरंच समजावायचा प्रयत्न केला की या खेळातून तुला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत, एकदा शांतपणे विचार करून पहा. पण तिच्या ते लक्षातच येत नव्हतं. शेवटी तिनं पैसे परत मागितले. हा खेळ म्हणजे खेळणाऱ्यांचं प्रतिबिंब असतं ही कल्पनाच हास्यास्पद आहे असंही ती म्हणाली. आम्ही तिला तिचे पैसे परत केले आणि ती निघून गेली. 1984 पासून मी लाखो लोकांना शिकवलं आहे. मी ज्याप्रमाणे शिकवतो तशी पद्धत शाळा कॉलेजांमध्येही वापरली जात नाही. तिथं भाषणबाजीवरच भर असतो. मी शिकत असताना अशी भाषणं सुरू झाली की मला खूप कंटाळा यायचा आणि शिक्षकांच्या बोलण्यावरच लक्ष उडून जायचं. 1984 पासून मी खेळ आणि प्रतिकृतींच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली. मी माझ्या प्रौढ विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जे माहिती आहे आणि जे काही शिकायचं आहे ते स्वतःशी नक्की करा आणि त्या दृष्टीने या खेळाकडे पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे वागतो त्याचं प्रतिबिंब खेळात पडतं. तसं झालं की त्याचे परिणाम काय होतील हेही या खेळात त्वरित दिसत. अशा प्रकारचे खेळ तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवत असतात. त्यातील प्रत्येक चाल तुम्ही काहीतरी शिकवत असते. तो वर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ती मैत्रीण मला येऊन भेटली. तिनं सांगितलं की ती महिला आता छान असून शांतही झाली आहे. आता ती तिचं आयुष्य आणि तो खेळ याची सांगड घालू शकत होती. घटस्फोटानंतर तिची मानसिक स्थिती विचित्र झाली होती. 20 वर्षांच्या सहजीवनानंतर तिचा नवरा एका तरुण मुलीबरोबर पळून गेला होता आणि त्यांच्याकडे फारच थोडी मालमत्ता होती. विभाग होऊन घेण्यासाठी तर त्यांच्याकडे प्रत्यक्षात काहीच नव्हतं. त्यांचं 20 वर्षांचं वैवाहिक जीवन खूप आनंदाचं आणि मौजमजेचं होतं, पण तेवढ्या वर्षात त्यांनी काय साठवलं असावं तर निव्वळ फुलपट. आकड्यांशी खेळताना तिला राग आला होता, कारण तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद या गोष्टी समजत नव्हत्या. पैशांची व्यवस्था हे पुरुषांचं काम आणि घर सांभाळणं, आल्या गेल्याचं पाहणं हे स्त्रीचं काम, यावर तिचा विश्वास होता. घटस्फोटाआधी 5 वर्ष त्यानं सारी संपत्ती दडवून ठेवली असावी याची आता तिला खात्रीच वाटत होती. ती आता स्वतःवरच रागवलेली होती, कारण घरातला पैसा नक्की कुठे गेला हेही तिला माहीत नव्हतं आणि ज्या मुलीबरोबर तिचा नवरा पळाला तिच्याबद्दलही काहीच माहीत नव्हतं.